गाइस, तो आज मी आलेला आहे खानवेलला स्टुडिओला रेकॉर्डिंगला. तर गाडीवरचा का मला दाखवायला भेटला नाही, पण मी डायरेक्ट खानवेलमध्ये येऊन पोचलो आहे VR स्टुडिओला, आपल्या विजय म्युझिकल या स्टुडिओला. तर बघूया, आपण जाऊ आत. हा स्टुडिओ आहे, बघू शकता स्टुडिओ चालू आणि हा रस्ता हायवेवरचा आहे. सो फायनली आपलं एक गाणं रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि आता बघू शकता स्टुडिओ चालू, VR स्टुडिओ. सो फायनली गाईज, आम्ही आता इथे 4 गाणे रेकॉर्डिंग केलेले आहेत. शेवटचं सारिकाचं सॉन्ग होतं रेकॉर्डिंगचं आणि खूप दमलो मी पण, केस एकदम खाली पडून गेलेत माझे. बघू शकता VR स्टुडिओ खानवेलला आलोय आणि आपली सॉन्ग रेकॉर्डिंग झालेली आहेत आता. आणि आता मी घराचा रस्ता धरणार आहे. तर बघू पुढे सारिका काय बोलते, चला दाखवतो. बघा कसं केस वगैरे झालेत, हेल्मेट घातलेलं ना त्याची मुलं. तर सारिका काय बोलशील आपल्या ऑडियन्सला, गाणं कसं झालंय? मस्त झालं आहे. आज एक सॉन्ग असा आहे काय फुल गावठी ना, रोशनने एवढी मेहनत घेतली काय, बिचारीने जास्तीत असा कच्चे पण आहे सॉंगला त्याने एवढी मेहनत घेतली हवी. फारच म्हणजे शब्द इकडं तिकडं जात ओढा, एक लाईन 50 वेळा तर नक्कीच हवा. 50 वेळा तर एक लाईन, एकच लाईन माझी एवढी, म्हणजे काय सांगतो त्याला, पहिल्यांदा एकच लाईन फक्त माझी एवढी बेकार गेली ना, काय सांगू नको. एक लाईन 50 वेळा तर घेतलीच असेल, नक्कीच घेतली. एक तास झालाच, कारण की एकच लाईन मला सगळं अडवलेलं होता. कसं काय ना, तर सगळं विसरून गेलो डोक्यातला, जेवढा पण माझं ते काय असतात त्याला बोलतात ना, सगळं विसरून गेलेलो. तुम्ही समजलाच नाही मला काय बोलू ना काय नाही. तर पहिल्यांदा एक गाण्यासाठी मी 1 तास लावला, नाहीतर मी 15-20 मिनिटामध्ये गाणं रेकॉर्डिंग करतो. तर एकच गाणं मला 1 तास लागलाच, बेकार वाटला. जाऊ दे, काय ना, कधी कधी होते पण एकदम गाणं बेस्ट करून दिलं मी तिला. तर काय म्हणशील सारिका, गाणं बेस्ट झालं तर? आता मिक्सिंग दादा करायचं आहे ना, तर बघू शकता विजय दादा इकडे मिक्सिंग केलं तसं तर बेस्टच रेकॉर्डिंग तर झालं आहे, पण मिक्सिंग करून तर एकदम बेस्ट होईल असं वाटत आहे. बेस्ट तर होणारच. VR स्टुडिओ आहे खानवेलचा, VR स्टुडिओ. तर नक्की विजिट करा आपल्या स्टुडिओला, खूप छान असा स्टुडिओ आहे. विजय दादा म्युझिक वगैरे देतात, बघू शकता. माझी हालत बघा कशी झाली एक गाणं, ते पण शेवटचा गाणं, बेकार हालत झाली भाई, खतरनाक. घरात जाऊन प्रॅक्टिस करायला लागेल एकदा परत, प्रॅक्टिस शिवाय कुछ नाही. डायलॉग नाही लाईन परत दादानी सांगले. कोणता डायलॉग? मी डायलॉग पाहणेरी आले हा पाहणेरी, पाहणेरी आले हा पाहणेरी, असा डायलॉग घ्यायचा आहे सांगत. पाहणेरीच फोन केलाय. हॅलो